विचार नियम द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स सरश्री लिखित पुस्तक अध्याय 1 पॉवर ऑफ हॅपी थॉट्स परिचय अध्याय हा वाचायला विसरू नका. तुमचं एक सकारात्मक वाक्य संपूर्ण जग लक्षात ठेवू शकेल का? तुमचा एक सशक्त प्रबळ विचार विश्वाला नवीन दिशा देऊ शकतो का? तुमचं एक दमदार लक्ष विश्व बदलू शकतं का? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो असंच असू शकतं. जर उद्या सकाळी डोळे उघडताच हा संकल्प केला, आज मला दिसणाऱ्या किंवा माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तूविषयी, घटनेविषयी किंवा लोकांविषयी मी ठरवून चांगलाच विचार करेन आणि नेहमी शुभ विचारात हॅपी थॉट्समध्येच राहीन. आता हा संकल्प ऐकून आपल्या मनात नानाविध प्रश्नांची मालिका सुरू होईल. समोरचे लोक जर माझ्याशी चांगलं वर्तन करत नाहीत, तर मग मीच त्यांच्याविषयी चांगले विचार का बाळगावेत? मी सकारात्मक विचार वा हॅपी थॉट्स कसे ठेवू शकतो? तेव्हा हॅपी थॉट्स म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊयात. हॅपी थॉट्स म्हणजे केवळ सकारात्मक विचार नसून ते त्याहीपेक्षा कित्येक पटीनं श्रेष्ठ आहे. सकारात्मक विचार करणारा म्हणेल, समस्या कुठे बाहेर नसून माणसाच्या डोक्यातच त्यांचं वास्तव्य असतं. याचाच अर्थ सर्व अशक्य वाटणाऱ्या गोष्टी, अडचणी कुठे बाहेर नसून आपल्याच डोक्यात कार्यरत असतात. ज्यावेळी एखादी समस्या उद्भवेल त्यावेळी स्वतःला समस्यांचं वास्तव्य डोक्यातच असल्याने त्यांचे निराकरणही तेथेच उपलब्ध आहे हे वास्तव सांगायला कदापि विसरू नका. खरं तर घटनेला समस्या मानणं हीच खरी आणि मूळ समस्या आहे. मग जर समस्या तुमच्या विचारातच असेल तर तिचं निराकरणही तेथेच आहे. ही सकारात्मक विचारधारा विचार नियमांद्वारे आयुष्यात हॅपी थॉट्स आणण्यासाठी संधी देते. काही लोकांना वाटतं, लोक माझ्याशी चांगला व्यवहार करत नाहीत, नीट वागत नाहीत, पण केवळ ते असा विचार करतात म्हणून लोक त्यांच्याशी वाईट वागतात. ही वस्तुस्थिती स्वीकारून ज्यावेळी ते आपले विचार बदलून त्यावर विश्वास ठेवतील, त्यावेळी आपोआपच इतर लोक त्यांच्याशी चांगलं प्रेमानं वागतील. आता या गोष्टीत काय बदललं? तर केवळ त्यांचे विचार. कित्येक लोक असं नेहमी माझ्यासोबतच का घडतं असा विचार नेहमी करतात, मग त्यांच्याबरोबर घडतंही तसंच. एखाद्या सिनेमाला ते जातात आणि तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहतात, पण जेव्हा त्यांचा नंबर येतो नेमकी तेव्हाच तिकीटं संपलेली असतात. चित्रपट हाऊसफुल झालेला असतो. याचाच अर्थ त्यांच्याच विचारांनी ही घटना त्यांनी त्यांच्या जीवनात आकर्षित केलेली असते. म्हणजे समस्या त्यांच्या विचारातच होती. पण त्यानंतर जर त्यांनी मी पूर्ण असल्याने माझी सर्व कामं वेळेवर पूर्ण होतात या प्रकारे विचार केला, त्यावर विश्वास ठेवला, तर सिनेमा हाऊसफुल असला तरी त्यांना तिकीटं मिळतील. इतकंच काय, पण एखादा अनोळखी माणूस येऊन त्यांचं तिकीट त्यांना देऊन जाईल. येन केन प्रकारे
त्यांना ते तिकीट मिळेल यात शंकाच नाही. यात कोणत्या घडामोडी घडल्या? याला कारणीभूत आहेत फक्त त्यांचे आणि त्यांचेच विचार. म्हणून हा विचार नियम समजून घ्यायला सुरुवात करा. आणि जेव्हा आपल्या जीवनात एखादी समस्या उद्भवेल तेव्हा या समस्येची उकलही माझ्याच डोक्यात आहे याचं स्वतःला स्मरण द्या. एवढंच नव्हे तर त्यावरचा उपायही माझ्या सकारात्मक, सृजनात्मक आणि सत्यात्मक विचारांमध्ये आहे. प्रत्येक समस्येचं समाधान जात्याच उपलब्ध असून ते माझ्याच अंतरंगात आहे. शिवाय माझ्यात सगळं काही बदलण्याची शक्ती आहे यावर विश्वास ठेवा. जो मनुष्य शुभ विचार म्हणजेच हॅपी थॉट्स करतो तो समस्येकडे समस्या म्हणून पाहत नाही, तर आपलं आयुष्य शांतीपूर्ण अनुभव, आशावादी शब्द आणि सत्यवादी विचारांनी भरून टाकतो. पॉवर ऑफ हॅपी थॉट्स मध्ये 2 भागांचा उल्लेख आहे. एक विचार म्हणजे थॉट्स. जो माणूस शुभ विचारांची शक्ती पॉवर ऑफ हॅपी थॉट्स जाणतो तो आपल्या विचारांना योग्य दिशा देऊ शकतो. 2 आनंद हॅपी. जो माणूस शुभ विचारांची शक्ती जाणतो तो आनंदित होऊन आपल्या स्त्रोताकडून चौथा आयाम मार्गदर्शन घेतो. स्त्रोत ती पृष्ठभूमी आहे जेथून भाव, विचार आणि क्रिया उत्पन्न होतात. भाव, विचार आणि क्रिया या 3 आयामांपलीकडे आहे चौथा आयाम, जो प्रत्येक कुलुपाची चावी आहे. चौथा आयाम चैतन्याचा आहे, ज्याला स्वतःच्या अस्तित्वाची अनुभूती, जाणीव असं म्हटलं गेलंय. हा एक असा आयाम आहे जेथून माणसाच्या प्रत्येक कार्याचं संचालन होत असतं. त्यामुळेच त्याला स्त्रोत असं म्हणतात, जे प्रत्येक शक्यतेचं उगमस्थान आहे. तेथूनच सर्व शक्यतांचं महाद्वार खुलतं. या स्त्रोताची जेव्हा अनुभूती होते तेव्हा चैतन्याचे सर्व गुण जसं आनंद, समृद्धी, पावित्र्य, करुणा, प्रेम, साहस, शांती, सद्भावना आणि सर्जनशीलता इत्यादी गुण आपल्यात प्रकट होऊ लागतात. असं करून आपण फक्त स्वतःसाठीच नव्हे तर सभोवतालच्या सगळ्या लोकांसाठी सर्वोत्तम जीवनाची निर्मिती करू शकतो. आपण जेव्हा स्त्रोतावर पोहोचाल तेव्हा असं म्हणू शकाल, समस्येला समस्या जाणणंच एकमात्र समस्या आहे, अन्यथा समस्या नाहीच. सकारात्मक विचार करणारा मनुष्य आणि हॅपी थॉट्स विचारक यात हाच मोठा फरक आहे. सकारात्मक विचार करणारा आपल्या समस्या एक एक करून सोडवतो, परंतु ज्याला पॉवर ऑफ हॅपी थॉट्स माहीत आहे तो
स्त्रोतावर राहून सर्व समस्या विलीन होताना पाहतो. स्त्रोतावर राहूनच आपण सकारात्मकतेच्याही पलीकडचा विचार करू शकतो. मग तुम्हाला समस्या सोडविण्याची आवश्यकताच भासणार नाही. हे पुस्तक आपल्याला हवं ते कसं मिळेल एवढंच सांगत नाही, तर या गोष्टी तुम्हाला बोनसमध्ये मिळतील. तथापि आपण जे आहात म्हणजे स्त्रोत, तेथे राहून स्वतःच्या सर्वोच्च शक्यतांपर्यंत कसं पोहोचावं याचं मार्गदर्शन तुम्हाला या पुस्तकात लाभेल. म्हणूनच प्रस्तुत पुस्तकात विचारांची दिशा आणि विचारांचा स्त्रोत या 2 गोष्टींवर भर देण्यात आला आहे. कित्येक पुस्तकात विचारांच्या आयामांपर्यंतच मार्गदर्शन अंतर्भूत असतं, पण विचारांच्या आयामांपलीकडचं स्तोत्राचं अस्तित्व आहे ही निखळलेली कडी म्हणजेच मिसिंग लिंक समजणं महत्त्वपूर्ण आहे. तेव्हाच आपण हॅपी थॉट्सनी भरलेलं आनंदी जीवन जगू शकाल. आता प्रश्न निर्माण होतो, हॅपी थॉट्स युक्त जीवन कसं जगावं? असं जीवन जगण्यासाठी 3 सोपी पावलं आहेत. सजग रहा, जोडलेले रहा आणि खुश रहा. पहिलं पाऊल सजग रहा. आपल्या विचारांप्रती सजग रहा. दुसरं पाऊल जोडलेले रहा. स्त्रोताशी ताळमेळ साधा. तिसरं पाऊल खुश रहा. नेहमी आनंदी रहा. विचार जे पहिलं पाऊल आहे आणि आनंद तिसरं पाऊल यांच्यामध्ये स्त्रोत आहे आणि हीच तर मिसिंग लिंक आहे. पॉवर ऑफ हॅपी थॉट्स तोपर्यंत समजू शकत नाही जोपर्यंत आपण स्त्रोताशी जोडले जात नाही. स्त्रोत विचार आणि आनंदाच्या निर्माणाचं उगमस्थान असून तो प्रत्येक वस्तूमध्ये आहे. जसं जसं आपण हे पुस्तक वाचत जाल तसं तसं आपण अनुभवाल की हॅपी थॉट्सचा एक सरळ संदेश आणि वरील 3 सोपी पावलं हेच खरं अध्यात्म आहे. मग स्त्रोताद्वारे आपल्याला मार्गदर्शन लाभेल आणि आपण स्वतःच आपल्या सर्वोच्च शक्यतांपर्यंत पोहोचाल. त्यानंतर आपल्याला सर्वोत्तम जीवनाचं आणि सर्वोच्च विकसित रूपाचं निर्माण सहजतया होऊ शकतं. हॅपी थॉट्स हा एक मार्ग आहे. या मार्गाची चावी सजग रहा, जोडलेले रहा आणि खुश रहा ही आहे. चला तर मग प्रत्येक पावलागणी या 3 गोष्टी जाणून घेऊया, कारण चावी आता आपल्या समोरच आहे. हा इथे पहिला अध्याय संपतो. हॅपी थॉट